संदर्भात सांगा थोडक्यात. मी सुरेखा विष्णू चव्हाण आश्रमशाळा पिंपरी-तांडा येथे दिनेश लालाजी पवार यांच्या संस्थेवर काम करते. स्वयंपाकी पदावर काम करते. ते म्हणते की रानात कामाला या, घरी कामाला या, त्याच्यामुळं मी नकार दिला. तर ते म्हणते तुझी पगार काढल्या जाणार नाही. त्याच्यामुळं माझी पगार बंद केली. त्याच्यामुळं माझे पती आलते, ऑफिसला आलते तिथं संस्था चालक दिनेश लालाजी पवार हे आलते आणि ते येऊन शिव्यागाळ केले आणि तिथं मारामारी केली आणि त्यांना मारलं. 2-3 आपले मारले. आता काय मागणी आहे आणि तुम्ही कधीपासून तिथं कार्यरत आहात आणि नेमका पगार तुमची कशामुळे बंद केली? पगार बंद केली. आम्हाला घरी न कामाला जाण्यामुळं पगार बंद केली आणि रानात कामाला पाठवते त्याच्यामुळं पगार बंद केली. आणि ते म्हणले की तुझी पगार काढल्या जाणार नाही, घरी कामाला यावं लागन आणि रानात कामाला जावं लागन. काय रानात आणि घरी काय काय काम करायला लावायचं? रानात खुरपायला लावतात, कापूस वेचायला लावतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ऊस खुरपायला जा म्हणतात आणि कापूस खुरपायला जा म्हणतात. दिवाळीच्या सुट्टीला कापूस वेचायला जा म्हणतात आणि घरी स्वयंपाकाला कामाला या म्हणतात. नाही काम केलं तर काय म्हणते? नाही काम केलं तसंही बंद करतात. नाही काम केलं तसंही बंद करतात आणि तुमची पगार काढणार नाही म्हणतात. अच्छा, किती पैसे भरले होते तुम्ही याच्यासाठी आणि आता काय परिस्थिती तुमची आणि काय मागणी असेल? आता 8-9 लाख भरले होते, आणखीन 5-6 लाख मागणी आहे त्यांची. 5-6 लाख म्हणतात. ते घरी काम करावं लागन, रानात काम करावं लागन. घरी काय काम करावं लागतं? घरी स्वयंपाक करावं लागतंय, धुणं धुवावं लागतंय, भांडी घासावं लागते, फरशी पुसावं लागते आणि घरी कामाला येणार नाही म्हणल्यावर ते म्हणतात की पगार काढणार नाही, सही बंद करणार आहे तुमची, असं म्हणून दबाव देते. कोण देते नेमकं हे? दिनेश पवार, अतुल पवार ते दबाव देते. अच्छा, आता काय मागणी मग? आमची अशी मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा. मी कामाला तयार आहे, मी काम करायला तयार आहे. आमची अशी मागणी आहे की आम्हाला पगार भेटावा. आम्ही अगोदर बी कर्ज काढून पैसे भरलेले शाळेत आणि 2-4 महिने पगार बंद असल्यामुळे बँकेवाले बी त्रास द्यायलेत आम्हाला. बँकेवाल्याच्या फोनवर फोन यायलेत आम्हाला. आज काय परिस्थिती, कुटुंब कसं चालतंय? आज ऑफिसला आलतो. कुटुंबाची परिस्थिती फार कठीण चालली आहे. आम्ही कष्ट करून खातो, आम्ही फार गरीब आहे. नाव सांगा तुमचं. सुरेखा विष्णू चव्हाण. सर, मी आज 11-11:30च्या दरम्यान समाज कल्याण ऑफिसमध्ये गेलतो. आमची पत्नी दिनेश लालाजी पवार हे संस्था चालक आहेत. त्यांच्या संस्थेवर स्वयंपाकी या पदावर 2013 पासून कार्यरत आहे. त्यांची फेब्रुवारी महिन्यापासून पगार सही बंद केल्यामुळं तक्रार द्यायला समाज कल्याण ऑफिसला गेलो होतो. तर दिनेश पवार साहेब खालून आल्याच्या नंतर डायरेक्ट मला शिवीगाळ केली. तेव्हा आमची पत्नी खाली गेली होती. शिवीगाळ केली, बहीणचोद, माधरचोद असे शब्द वापरले. मग 2 झापडी मला मारल्या. मग त्याच्यानंतर आमची धराधरी झालीचे नंतर साहेब लोक सगळे आले. क्षीरसागर साहेब हे संचालक तिथले क्षीरसागर साहेब स्वतः तिथं आले. तिने सोडासाडी केली. मग त्यांच्या तावडीतून मला सोडून बाजूला केलं. मग त्यांना मध्ये नेलं. मध्ये जाताना त्यांनी धमकी अशी दिली की बाकी तुझ्या पत्नीला, तुला दोघांना मारून टाकीन म्हणे, तू कुठला कोण आहे म्हणे, तुझ्याकडं काय म्हणे, तू मला पुरणार आहेस का म्हणे, माझ्या तुझ्यासारखे 56 मी बुजून टाकले असते तरी बी सांगता येत नाही म्हणे, तू शिवी घाळ केली. पत्नीला बी घाण शिव्या दिल्या, सांगू शकत नाही मी, लई घाण शिव्या दिल्या सर. त्याच्यानंतर मग ते मध्ये गेले. मग मी थोडंसं घाबरलो, मी पोलीस स्टेशनला धाव काढली सर. आता काय मागणी तुमची? आता मागणी अशी सर की ते सही करून दिले तर पहिले 7-8 लाख रुपये भरलेले आहेत. आता 7-8 लाख दी, नाही तर मग शाळेत तुला रानात खुरपायला कामाला जावं लागेल, नाही तर घरी बंगल्यावर कामाला यावं लागेल, भांडे कपडे धुवायला. मी म्हणलं माझी ती लेडीज आहे, मी पाठवू शकत नाही. नाही म्हणे तू राजीनामा दे म्हणे, तुझ्या जागेवर मला 20-20 लाखाचे लई मोठे कर्मचारी मी भरू शकतो म्हणे, तुझं माझं काही काम नाही, तू राजीनामा देऊन टाक. मी काय राजीनामा द्यायला तयार नाही आहे. म्हणून मी प्रशासनाकडे किंवा पोलीस प्रशासनाकडे नाही तर मंत्री महोदयाकडे तात्काळ हे मागतो की मला न्याय मिळावा. मी आज 6 महिन्यापासून मला 1 रुपया पगार नाही, काही नाही. मी फार परेशान आहे. सही करून दिली जात नाही, काही नाही. औरंगाबाद पैसे भरले पहिल्यांदा? पहिल्यांदा 8-9 लाख रुपये भरलेले आहेत.
8-9 लाख भरून बी अजून काम रानात काम करत नाही म्हणून अजून 6 लाखाची अपेक्षा आहे त्यांची. आणि बाकीचे सगळे कर्मचारी 5-6 कर्मचारी रानात काम करतात, शेतात पाळी घालतात, हे करतात. त्यांच्या घरीसुद्धा कर्मचारी आहेत, त्यांच्या घरी झाडून पुसून भाकरी टाकायला कर्मचारी आहेत, त्यांच्या गाडीवर सुद्धा संस्थेचाच कर्मचारी आहे. मग त्यांना तेच कर्मचारी पाहिजे, तर हे लेडीज कर्मचाऱ्यांना बी एवढा त्रास का पाहिजे? ह्यांना कोणी प्रशासन बघत नाही का? ह्यांच्या जबाब मागत नाही का ह्यांना? नाव सांगा तुमचं. मी सतीश बाबूराव राठोड, माझी पत्नी सुरेखा विष्णू चव्हाण.